बाप्पाशिवाय दुसरा कोण? येऊन येऊन येणार कोण? बाप्पाशिवाय दुसरा कोण? दाखल करण्यासाठी मला थोर ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माझे सहकारी, माझे मुलासारखे सर्व सहकारी मला आज खात्रीसाठी ज्यावेळेस मी हातभागण्यासाठी जे उमेदवारी दाखल केला आहे, सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं आणि 20 वर्ष झालं ह्या मतदारसंघात मी संघर्ष करतो. या संघर्षाची पावती म्हणून लोकांनी आज 2-2.5 हजार लोकांनी स्वतःहून सगळ्यांनी आशीर्वाद देण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी माझ्यासोबत आले. जे मुस्लिम समाजाचे आहेत, ओबीसी समाजाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत, इतर समाजाचे सगळे लोक ज्यांनी की आज मला इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आशीर्वाद दिलेत, मी त्यांचे खरंच ऋण नाही त्यांचे विसरू शकत. येणाऱ्या काळामध्ये 5 तारखेला ह्याच आशीर्वादाच्या जोरावर सगळ्यात जास्त मतांनी मला भरभरून मतांनी लोक विजय करतील आणि ह्या मतदारसंघात जे की जिल्हा परिषद गण आहे हदगाव, जिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी आहे मशाल, याचा झेंडा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच मी ह्या निमित्तानं तुम्हाला. माझा विकासाचा अजेंडा हा आहे की याच्यावर कोणी हा प्रश्नच नाही विचारित समोरच्या व्यक्तीला, जे सतत 35 वर्ष राहिले. त्याचा विकासाचा अजेंडा त्याला विचारलाच नाही. त्याचा विकासाचा अजेंडा एक आहे की जिल्हा परिषद येणे, आपण जिल्हा परिषद लुटून खाणे. माझा विकासाचा अजेंडा हा राहणार आहे की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला शेवटच्या टोकापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता लागते ते मजबूतीकरणचे रस्ते शेवटच्या टोकापर्यंत देणं हा माझा विकासाचा अजेंडा. लोकांना DP असेल, लोकांना गावात शेतरस्ते असतील, लोकांना स्मशानभूमीची आवश्यकता असेल, त्या ठिकाणी ह्या ज्या सुविधा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देता येतील तेवढ्या देण्याचा माझा मानस आहे. मला एकच विनंती आहे की बाबा सतत मी तुमच्या प्रश्न मांडत आलो, जनतेसमोर मांडत आलो, तुमचा आवाज म्हणून मी तुमच्यासोबत उभा आहे. मला एक संधी हवी आणि इतर माणसाला जी संधी 35-35 वर्ष दिली, फक्त एकदा हा चेहरा बदलायचा असेल ह्या मतदारसंघाचा तर एक संधी मला देणं गरजेचं आहे. आणि यावेळेस मला माझे मतदार बंधू, माझे मतदार बांधव, माझे युवा सहकारी आणि माझ्यासोबत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, यावेळेस मला जास्त मतांनी निवडून देतील हीच अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो. बाप्पा तुम आगे बढ़ो.